जास्तीत जास्त लोकांनी वारीमध्ये यावं यासाठी आपण काय आवाहन करू? वारी ही जर सुखाचं साधन असेल, आनंदाचं साधन असेल, तर मग अवघाची संसार सुखाचा करील ना, ज्ञानोबा म्हणतात. मग सुखाचं करण्यासाठी प्रत्येकाने सुखाचं आलंबन पाहिजेच आहे, प्रत्येकाला सुख पाहिजेच आहे. तर ज्याला ज्याला सुखाची अपेक्षा आहे, सुखरूप असणारा परमात्मा विटेवर उभा आहे. पंढरपूरला तो आपली वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटीची आवडी, आणि तो सुखरूप आहे. सुखरूप आहे तुझे कोण सांगा, तुकोबारायांनी म्हटले. पण मग जर आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, तर लहानापासून तर वृद्धापर्यंत ज्याला ज्याला जीवनामध्ये असं वाटतंय माझं दुःख संपावं आणि मला सुख मिळावं, त्या प्रत्येकानेच वारीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. विशेषतः तरुणांनी व्हायला पाहिजे. कारण तुकोबाराय म्हणतायत, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमात्म्याकडे जात असताना नाचत गात उड्या मारत जायला पाहिजे. वृद्धांना ते शक्य होत नाही, बालकांनाही ते शक्य होणार नाही. पण तरुणांमध्ये मात्र हे नाचत उड्या मारत गात भजन करत सामर्थ्याने ताकदीने त्याच्याकडे जात त्याची साधना करण्याचं सामर्थ्य आहे. मग सर्वांनी विशेषतः तरुणांनी वारीमध्ये आकर्षित व्हावं आणि आपल्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या संस्कृतीला जतन करण्याचं काम करावं. कारण ही वारी म्हणजेच महाराष्ट्राची अनादी संस्कृती आहे, परंपरा आहे. आपल्या परंपरा आपण नाही जतन केल्या तर मग कोण जतन करणार आहे? मग ते आपणच जतन केल्या पाहिजेत. आपल्या वाडवडिलांनी जी वारी नियमाने केली ती प्रत्येकाने केली पाहिजे. बरेच वारकरी असे आहेत आता ज्यांच्या घरात वारी नसतानाही वारी सुरू करतात, आणि कित्येक असे आपल्याला पाहायला मिळतात उच्च शिक्षण झाल्यामुळं किंवा अति जास्त मोठ्या पदांवर गेल्यामुळं वाडवडिलांची, पूर्वजांची वारी बंद पडते. अशी बंद पडू देऊ नये, ज्याच्यामुळं आपल्या इथून स्थान सोडून गेलेल्या मातापित्यांनाही आनंद वाटेल, समाधान मिळेल आणि आपली वारीची परंपराही खंडित होणार नाही. याच्याकरता सर्वांनी वारीमध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे.